काय झालं आई? कासाठी आवाज दिला? बाई विशाखा, आनंदी कुठे आहे? हाय ना, आनंदी आहे. आनंदी, हे आनंदी, आई आवाज देत आहे. हो हो ताई, आली. काय झालं आई? कासाठी आवाज दिला? आता माय बाई हो, तू नका साडी घातलीच नाही का वाजू? निघाच आहे ना आपल्याला. हो ना ताई, बातच घालतो साडी. साडी घालायला कोणता टाइम लागते? घाल लवकर साडी. घाई करू राहिले ते दोघं भाऊ. निघाच आहे आपल्याला. हाय बोल ना. हो आई, काय काम होतं? बाई ना, मी काय म्हणून राहिली होती? बोल ना. मा बहिणीचा फोन आला होता बाई ना. सकाळीच आला होता. अरे मावशीचा फोन आला होता का? हो. माय बाई वा, मोठ्या सकाळी सकाळी फोन आलता बाई मावशीचा. आला तिचा फोन. का बाई आनंदी, मावशी मी सांगितलंच नव्हतं तू आलेली आहे म्हणून. मावशी माहिती नव्हतं. तुम्ही आल्या तर तुमच्याच मध्ये राहिली मी. मला आठवणी नाही राहिलं मग बहिणीला सांगायचं की आनंदी आलेली आहे म्हणून. तर मग आता ते म्हणे की आनंदीची नाही लय दिवस झाले म्हणे, भेटच नाही म्हणे बाईना. आता आलेलीच आहे म्हणे, तर येतो म्हणे तिला भेटायला म्हणे. भेटून जाईन म्हणे आनंदी सोबत. बाप्पा आई, आजच्या दिवस बी मुक्काम नाही करू शकत. ते तर काही करू राहिले निघाची. दोघंही भाऊ काल मोठ्या मुश्किलला मुक्काम करायला लावलं मी ताईले. आज नाही थांबतील ना ते दोघं? हो नाही, आमचे नवरे नाही थांबतील ना. आम्ही थांबायला तयार आहोत पण आमचे नवरे नाही थांबतील ना. पण बाई ना, मावशीला खराब वाटेल निघाली ते. पण आई मुक्काम नाही होऊ शकत ना. मुक्काम नका करू ना. बस मावशी आली, मावशीला भेटल्या की बस मग निघा तुम्ही तिची भेट घेऊन. काही मुक्काम नका करू ना. भेट घेतली की निघा. आणि मावशीचं गाव हायच किती दूर बाई ना. बातच तर पोचते ते आपल्या घरी. मावशी निघाली का लगे? हो निघतोच म्हणे ते. पण आई ऐकतील नाही ना. हे काही जास्त वेळ नाही ना, थोडाच वेळ थांबा लागते. बाई आता घरी येत नाही आनंदी ते, माहिती आहे ना तुले. तुझ्या लग्नात नाही तुझ्या सासू सोबत मोठं भांडण झालं होतं मावशीचं. मावशीने किती भांडण केलं होतं सासू सोबत, माहिती आहे ना तुले. म्हणून त्या घरी काही येत नाही बाई ना ते. आता तू आलेली आहे तर म्हणे भेट घेऊन घेतो म्हणे आनंदीची. हा तसं म्हणा, मावशी सोबत माही बिल्या दिवस झाले भेट नाही झाली म्हणा. 1-2 घंटा लेट जा. आनंदी आता कसं करतो? हो ना ताई, मला विचारच पडला आता. पण आता मावशीचं मन बी नाही दुखू शकत. लय दिवस झाले माझी भेटी नाही झाली मावशी सोबत. मावशी माझ्या घरी येऊ नाही शकत. मावशी कधी येते तर? बस पोचतेच ते आपल्या घरी. काय म्हणतात ताई मग? थोडंसं लेट जाऊ घरी. आणि तिकडे आत्याबाई थन पण करू राहील ते. आत्याबाईचे फोन नाही उचलू राहिले म्हटलं ते. आत्याबाईच्या फोनवर फोन चालू आहे. कालच तर मुक्काम केलं तर किती बोलणे खाला की आता आपल्याला घरी गेल्यावर. आणि आता डबल. बाई विशाखा, मुक्काम नाही करायचं ना. बस मावशीची भेट घेतली की नाही का तुम्ही? काय म्हणता मग ताई? आता बाई ना मी काय म्हणू, मला तर टेन्शन मध्ये सांगलं तू ना. थांबलोही नसतो, मावशीला घरीच बोलवलं असतं भेटीले. मावशी आली बी असती मा भेटीले आपल्या घरी. पण मग आपल्या सासूबाईसोबत भांडण झालेलं आहे ना माझ्या मावशीचं. ते येत नाही ना मावशी आपल्या घरी. हो ते बी आहे म्हणा, लग्नापासून भेट नाही आहे म्हटलं मावशीसोबत. हो बाई ना, तिच्या कारण चाललंही नाही होत तरी येऊ राहिली म्हणते भेटायला. कसं तिला नाही म्हणू शकले ना मी, तिला खराब वाटलं असतं ना. हो आई बरोबर आहे, पण घरी बी मोठे वाके उराले ना. ते माई देराणी नाही का मंदिरवाली, तिला बी जायचं आहे ना अधिक महिन्याला. आता अधिक महिना राहिलाच किती दिवस, काय म्हणीन ते. अरे बापा, तुम्हाला कोणतं मुक्काम करायचं आहे? बस भेट घेतली की निघा ना. 1-2 घंट्याने काय होऊन जाईल? तुम्ही 1-2 घंटे पहिले जासान तर लेट जासान, बस एवढं. तुम्हाला कोणतं बसनं जावं लागते? तुमच्या घरची कार आहे बापा, तुम्ही बातच जाऊ शकता भरकून. हा ते तर बरोबर आहे म्हणा, पण आई जगदीशजीची ड्युटी बी आहे ना. पहा बाई आता काही जबरदस्ती नाही करू शकत, पण मावशी निघाली आता मावशीला खराब लागल. बरं ठीक आहे, पाहतो आम्ही बोलून सांगतो. बरं ठीक आहे, पहा मग तुम्ही बोलून, नाही तर मग मी बोलतो जायसोबत. नाही बोलतो आम्ही. बरं ठीक आहे, चला मी स्वयंपाकाची तयारी करतो. आता स्वयंपाक काय? आता नाही बाई, आता तुम्ही लेट निघसान इथून तर तोपर्यंत जेवणाचा टाइमच नाही होत का? जेवण करून जासान मग. मावशी उरायली, मावशीचे जेवण होऊन जाते. बरं ठीक आहे, कर मग आई जसं करायचं आहे तसं. बरं ठीक आहे. आनंदी कसं करता आता विवेकजीले आणि जगदीश भाऊजीले कसं समजून सांगतं? मलाही टेन्शन आलं ताई. आता कसं करता? मावशी नाही म्हणू शकलो ना. आता कसं म्हणणार बाई? नाही लग्न झालं तुझ्या तेव्हापासून भेट नाही आहे. मावशी म्हणते की मी येऊ राहिली भेटायला, तर तू याई बी नाही कसं काय म्हणे. पण आपल्या घरी येऊ नाही शकत, आपल्या सासूबाई संग भांडण झालेलं आहे म्हणते लग्नात मी. मग नाही तर काय. चला आता समजून सांगू आपल्या नवऱ्याला, ऐकलं तर बरंच. काही नाही ताई, 2 घंट्याची गोष्ट आहे फक्त. 2 घंटे लेट निघू. बरं ठीक आहे, चला पाहू बोलून त्याच्यासोबत काय म्हणतात तर. हो चाल. दादा काय बसलाय? उठ ना, निघायचं नाही आहे का आपल्याला? उशीर होऊ राहिला ना. आईच्या फोनवर फोन येऊ राहिले. आईचा फोन उचलून नाही राहिलो म्हटलं मी, उचलून नाही राहिलो. आईचा फोन पण नाही उचलू राहिला तू. उचलायला पाहिजे ना. तू ना म्हणून उचलला आईचा फोन. मा मोबाईलला चार्जिंगच नाही रे, स्विच ऑफ झालेला आहे मा मोबाईल. अरे बाबा, घरी जाऊन तशी बोलणे खाणं आहे आईचे. आता फोनवरच बोलणे खाऊ मी, म्हणून आईचे काही फोन नाही उचलू राहिलो मी. बस आता पोहोचायच आहे ना. घरी जाऊन किती बोलली तर चालते आई, आता इथं कुठं बोलणे खातं. हो ते बी बरोबर आहे तुझं. झालंच नाही काय दोघा बहिणीचं? चला ना म्हणा लवकर, येतील ना ते येतील. आता घरी जाऊन बी आपल्या जीवाला काही सुख नाही आहे. आईचे बोलणे खा लागन. आई किती बोलन आता. तुला सांगितलं होतं ना प्रेमले फोन करून. प्रेमले सांगलं होतं, आईसोबत थोडं बोललो होतो. आईने म्हटलं होतं ना सासरवाडीले मुक्काम नोका करसान म्हणे. मला आईचा भेव लागला म्हणून आईला काही सांगितलंच नाही मी. प्रेम जोड सांगितलं आईला सांगून देशील म्हणून. प्रेमले सांगितलं ना. हो सांगितलं, सांगून देतो तू आईले. तर टेन्शन नको जास्त. तशी बोलणे खाणं आहे आणि तशी बोलणे खाणं आहे. टेन्शन घेऊन काय फायदा. बस आता निघतो आपण अर्धा 1 तासात आपल्या घरी. हा तेही आहे म्हणा. आता हे दोघं भाऊ काय म्हणतील काय माहित नाही बाई. हे दोघं भाऊ तर पुढे निघायच्या तयारीत नाही आहेत. आता यायला कसं म्हणू मी की थोड्या वेळ अजून थांबा लागेल. काय त्याच्यात नाही, थोड्या वेळ का थांबू नाही शकत काय? आनंदीने आली माझ्यासोबत बोलायला, तुम्हीच बोला म्हणे. कुठेही समोर मलाच घालते.
आता मलाच मन नाही यायले, मला बोलतील का काय तर. ते पाय ते आली विशाखा. अरे काय वहिनी, झालं नाही का अजून? चला ना, निघायचं आहे ना आपल्याला. आनंदी कुठे आहे? झालंच नाही का तिचं? तिकडे आई वाट पाहू राहिली ना, फोनावर फोन उरायले नाहीचे. झालंच नाही का तुमच्या दोघीचं अजून? चला ना, निघा ना. हे विशाखा काऊन अशी पाहू राहिली? मला तर टेन्शन येऊ राहिलं अशी पाहू राहिली. तर काय झालं इले? का आजच्या दिवस अजून मुक्काम करायला लावते? पहिलेच तिकडे आई राग भरेलाय. बायकोचं ऐकावतो, माय राग भरते, मायचं ऐकावतो, बायको राग भरते. करावं काय करावं आम्ही ना? काय झालं वहिनी? झालं नाही का? चला ना, निघू ना आता. झालं चाय पाणी झालं. हा चला आता. मी काय म्हणून राहिली होती जगदीश भाऊजी? हा बोला ना. कसं आनंदीची मावशी येणार आहे. हां बस पोचतेस, बस थोड्या वेळातच पोचते. पोचते तर मग चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही नाही समजले. काय नाही समजलं आता? आनंदीची मावशी आनंदीला भेटायला येणार आहे. लग्न झालं तेव्हापासून आनंदीसोबत भेटच नाही म्हणते तिच्या मावशीची. मावशीला घरी बोलवा ना आपल्या. एक दिवस सोडून 4-5 दिवस आपल्या घरी ठेवा, मग मस्त भेटी घ्या म्हणा. पण आता चला. तुम्हाला माहित नाही वाटते, तुमच्या लग्नात मी खूप भांडणं झाले होते ना आत्याबाईचे आणि आनंदीच्या मावशीचे, म्हणून आनंदीची मावशी काही आपल्या घरी येत नाही. आई संग भांडण झाले होते ज्या बाईचे, त्या आनंदीची मावशी होती का? हो, म्हणून आनंदीची मावशी काही आपल्या घरी येत नाही. काय वहिनी, तुम्ही आनंदी किती दिवसाच्या इथं आलेले आहे दोघी जणी? तेव्हाच मावशीला बोलावून घेत्या, तेव्हाच भेट करून घेत्या. आता टायमावर केलं ना भाऊ आम्ही ना मुक्काम. तुम्ही ना म्हटलं तर केलं नाही का मुक्काम? आम्हाला मुक्काम नव्हतं करायचं. आई किती बोली ना आता आम्हाला. माहिती आहे ना तुम्हाला आपल्या घरची कंडिशन? आपल्या घरची कंडिशन माहित असल्यावर बी. हो माहित आहे मला, सर माहित आहे. पण आता काय करू शकतो, आनंदीच्या मावशीला खराब लागन. मला तर संकटातच पाडलं तुम्ही ना. आता करावं तर काय करा. तिकडे आईने बिराग आलेला असं. आता आत्याबाई तशाही बोलतील तशाही बोलतील, तर आता 1-2 घंटे थांबूनच जाऊ ना. लेट जाऊ, काय करू शकतो मग? वहिनी पण फसवलं बा तुम्ही ना. काय फसवलं बाप्पा? ते रिश्तेदारी निभावच लागत असते, नाही तर मग रिश्तेदार हुंगत नसतात. आता लग्न केलं तर रिश्तेदारी निभावणी लागेल का? असंच असते, निभावच लागत असते रिश्तेदारी. पण आपली बी हालत पाहा लागते ना, आपली बी कंडिशन पाहा लागते ना. काय कंडिशन खराब आहे? आत्याबाई तमिशाच बोलतात, बोलत नाहीत का आत्याबाई? आज का पहिल्यांदा बोलणार आहेत का? कसं रे दादा? आता मला काही विचारू नको बाबा तू. पाय आता ह्या बाया जसं म्हणते तसं होऊ दे. ह्या बायाच्याच मनानं होऊ दे आता तू. होऊ द्या ताईच्या मनानं. आता काय करू शकतो? मावशी निघाली म्हणते. कधी पोचते मावशी? बस थोड्या वेळातच पोचते. बस भेट घेतली की निघालो. बरोबर. आता थांबलो हाऊस इथं तर थांबून जाऊ अजून 2 घंटे. काय आता? बरोबर. आता तू म्हणून राहिला तर बरं ठीक आहे वहिनी, पण लवकर निघू. बस मावशी आली भेट घेतली की निघालो. आनंदी कुठे आहे? आनंदीचं तो तोंड नाही दिसलं. ते भेट होती तुम्हाला म्हणाले, म्हणून ते काही आली नाही. तिनं मलाच पाठवलं, कुठेही मलाच करते समोर. बरं पाठवा दिले, बोलायचं मला तुझ्यासोबत. बरं ठीक आहे. चल माहिती ऐकलं बाप्पा दोघांना. मला हेच टेन्शन आलं होतं, हे काय म्हणतात आणि काय नाही. तर सांगतो आनंदीला जाऊन. काय करू आता? काही समजून नाही राहिलं मला. तर मी तर पहिलेच म्हणून राहिलो होतो जगदीश मुक्काम नाही करू. हे करंगी दिली ना तर मनगट पकडतात म्हटलं या बाया. जाऊ दे दादा, आता काय बोलून फायदा. आता काय माहित आई काय हंगामा करतो संग घरी. तर मला तेच टेन्शन आलं. असा राग उडाला मला या पोरायचा की काय सांगू आता. मी फोन करू राहिले तर फोन नाही उचलू राहिले, काही नाही उचलू राहिले. त्या प्रेमजवळ फोन करून सांगतात की आम्ही आजच्या दिवस आमच्या सासरवाडीला मुक्काम करणार आहोत म्हणून. मला फोन करून नाही सांगितलं ताईनं, त्याची औकात नाही ना मला फोन करायची. त्या प्रेमजवळ सांगितलं. आता फोन लावला तर फोनही नाही उचलू राहिले. किती वेळा फोन लावला येले, किती वेळा फोन लावला मी ना, एक फोन नाही उचलू राहिले म्हटलं ते पोरं. एक तर आपला फोन बंद करून बसलेला आहे आणि दुसरा उचलू नाही राहिला. हे अशा आहेत म्हटलं पोरं. बदमाशात एक नंबरचे. सासरवाडीला गेले की बस आपल्या सासू सासऱ्याचेच होतात ते. काय माहित आता काही घालतात गेलतात का ताईले. तर येऊ दे ना ताईले घरी, येऊ दे ना. काय ना आता कशी 5 पूजा काढतो तर त्याची काय गरज आहे? आपल्या सासरवाडीला मुक्काम करायची काय गरज आहे? येऊ दे ना ताईले. मग सांगतो ना, त्या दोघीला येऊ दे, ताईलाही सांगतो. प्रेम ए प्रेम. आता काय झालं? हो आई आलो. पहा ना बाप्पा तुमची आई काय म्हणली तर. हो आलो आई आलो. आता काय झालं आई? कासाठी आवाज दिला? काय काम असेल म्हणून आवाज दिला ना बाप्पा. काय एक बार रूमात नाही घुसला की निघत नाही बाहेर. सांग नाही. इकडे. काय झालं? काऊन एवढी रागात नाहीस तू? मी काऊन रागात आहो? तर भावाईला विचार ना. आणि तू या भावजाईला विचार. आता काय झालं? कालचा राग अजूक आहे का तुले? अजूक तो राग शांतच नाही झाला का? मला सांग रे, तुया फोन उचलू राहिले का ते? जगदीशनं फोन उचलला का तुया? मी फोन लावू राहिली ताईले, मी पागला व्हायचं फोन लावू राहिली. एक फोन नाही उचलू राहिला माय कोणी, एक फोन नाही उचलू राहिलं. एक तुया भाऊ मोठावाला फोन बंद करून बसला आणि एखादा फोन लावू राहिला तो फोन नाही उचलू राहिला. मा नंबर फोन खटू करू राहिला माया. फोन करून उचलू राहिले ते माया. आणि तू बोलला का त्याच्यासोबत? हो बोललो होतो सकाळी. काय म्हणतो ते? बस निघतो म्हणे, येतातच ते. मग पोचले काऊन नाही अजून? इथं पागल आहो का मी वाट पाहू राहिली तर? अरे येतील ना, जेवण खाऊन करून येतील. बस निघाले तिथून. येतातच ते. एक तर त्या 2 पोराईनं माझा दिमाग खराब केलेला आहे आणि त्याच्या बायका त्या. आणि एक तिसरी बाबा तुझी सासू. बापा रे, पागल झाली मी, पागल झाली. आता माझ्या सासून काय केलं? तुझी सासू फोनवर फोन करू राहिली मला. कधी उमा पोरीला घ्याले, कधी उमा पोरीला घ्याले. मा पोरीचा अधिक महिना करायचा आहे, अधिक महिना करायचा आहे. अधिक महिना करतील नाही तर काय होऊन जाईल काय माहिती येईल. तुझी सासू मध्ये कधी येऊ मला एकीले घ्याले, कधी येऊ मला एकीले घ्याले. बरंच झालं बापा, मानलेली पोरगी आहे. सगळी असती तर काय केलं त्या बुडीनं काय नाही. कोण पंचकुला मावशी?
हा तेच पंचफुला किती पागल करू राहिली मला, फोन करू 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 टिरलिक 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 टिरलिक. पाय तुझ्या सासूचाच फोन असेल. उचल ना तर. मी नाही उचलत, ते पंचफुला बोलत राहते मला रप्पा रप्पा. उचल ना. हा उचलतो. हा बोल पंचफुला. काय बोलू तुझ्यासोबत मी? हा काय बोलू? तुला कालपासून फोन करू राहिली मी. फोन उचलू राहिली का तू माया? हा उचलू राहिली का? अव बहिणा माझी तब्येतच खराब होती काल. सलाईन लागली ना मला बहिणा, सलाईन लागली काल मला. हा कशी आहे मग तब्येत? बरी आहे आता. आल्याच नाही का तुझ्या 2 सुना अजून? कधी पाठवू मोहिनीला गेले? हा आम्हाला आमच्या लेकीचा अधिक महिना करायचा आहे ना बहिणा. दीपकला आज घरी ठेवलं मी ना. मोहिनी बाईला आणायला जाशील म्हटलं. दीपकला घरी ठेवलं का लगे? मग नाही तर काय, मोहिनीला गेले कोणी तर तू म्हणे ना मोहिनीला गेले पाठव म्हणे आज. हो बहिणा म्हटलं तो होतं, पण त्या दोघी आल्याच नाही अजून. मग मी काय करू? किती दिवसाच्या त्या दोघी गेलेल्या आहे? हा 2-3 दिवसात येतात म्हणे. झाले आता 5-6 दिवस. तुम्ही सगळेजण अधिक महिने करा. तू तुझ्या पोरीचा अधिक महिना केला, त्या दोघी अधिक महिन्याला गेल्या. आणि माई मोहिनी हा ते बिचारी ती काही म्हणत नाही काही बोलत नाही तर फायदा उचलला तुला का हो बच्चा ना? बहिणा पंचफुला लयच बोलता बहिणा तू. हा शिल्लक बोलता. हा ती वाली ही ना म्हटलं मी. ही ना ही नशीन नंतर. पहिले तू माझी दोस्ती नाहीस लहानपणीची, मी तर बोलणारच तुला. दोस्ती नाही तर फायदा उचलतं. तू करतस ना तसे काम करतस ना. कधी पाठवू मला लेकीला घ्यायला सांग लवकर. पाठव बहिणा मग तुझ्या पोराले आज घ्याले. घेऊन जाता लेकीले. कर मग अधिक महिना आता लेकीचा. पाठवू का मग मी? पाठवू दीपकले? पाठव ना. तुझ्या लेकीले जर मी पाठवीन नाही अधिक महिन्याले तर तू आता जीव निघून जाईन. मला खायला मारतो माय. मजाक केली. मग मी करीन मजाक तीन तुझी बाहेर. बरं ठेवतो फोन, थोडं काम आहे मला. पाठवू राहिली मग दीपकले. पाठव. पाहिलं तुला कशी बोलते ती सासू? पाहिलं तरी तिची काही सगळी पोरगी नाही येते, मांदेलीच पोरगी आहे. पण पाय मांदेल्या पोरीचं किती प्रेम आहे तिले. मालेकीले घेऊन जातो मग अधिक महिन्याले. म्हटलं होतं तुले ते पोरगी करू नको, पंचफुलाच्या जवळची आहे. तू तर ऐकून राहिला, करीन तिच्या सोबत लग्न करीन. काय कशी बोलते मग ते. मग मी काही बोलू नाही शकत तिले, दोस्ती नाही ती नाही. जाऊ दे नाही. सांगता बायकोले हो म्हणा तयार. युवराला म्हणा तुझ्या भाऊ तुले घ्याले. जाय म्हणा बापा अधिक महिन्याले. तू आई युवराले ना ते पाहून घेईन मी माय. चला मावशी येतो म्हटलं मग मी. बापा दीपक आला न उभ्या चालला का रे बापा? बसता थोडा, जेवण खाऊन करून जाता. आजच्या दिवस मुक्काम करता. असू द्या मावशी, निघतो आम्ही. राहता ना बापा, नाही तर मग म्हणशीन थांबायले. मावशीनं थांबायली नाही म्हटलं बापा. तू काय म्हणशीन? तू मायच म्हणीन मले. मापोराले थांबवलं नाही म्हणे एक दिवस बी तुला. मुक्काम कर ना आजच्या दिवस. नाही मुक्काम नाही होऊ शकत मावशी. येईन ना कधी येईन. तो बायकोला एक दिवस घेऊन आला बापा तू आमच्या इथं कविताले. येईन ना मावशी एखाद दिवस. एखाद दिवस येतच नाही तुमचा. आणि ते पंचफुला बी तोंड नाही दाखवत म्हटलं. फक्त फोनवर बोलत राहते मला लागन तेवढं. आता लहान बोलली तुम्ही मला फोनवर. मला केली अधिक महिन्याला नाही पाठवू राहिले, अधिक महिन्याला नाही पाठवू राहिले. किती बोलली मला. काय बोला मावशी, आम्ही आता म्हणत नाही. तुम्ही आईला बोलता, आई तुम्हाला बोलते. बापा माय बोलणे खाते ते. आई जाऊ दे ना, त्याला काय बोलू राहिली तू आता. तुम्ही दोघी मैत्रिणी पाहून घ्या तुमचं. तेच म्हटलं मावशी मी ना. या ना तुम्ही बी आमच्या घरी. येईन ना रे बापा, येईन एखाद दिवस. वा येतो म्हटलं आम्ही. या तुम्ही अधिक महिन्याला या. तुम्हाला तर म्हटलं सोबत चाला म्हणून. नाही ना सुट्टी नाही आहे. तुम्ही अधिक महिना कधी करा, उद्या करा, परवा करा, मला बोलवा, मी येईन. तसे घरी कोण ना कोणी पाहिजे ना बापा. माझी तब्येत नाही आहे चांगली. त्या 2 सुना माया जाऊन बसलेल्या आहेत माहेरी. अधिक महिन्यासाठी गेल्या होत्या, आल्याच नाही अजून. आणि पोरही जाऊन बसले अधिक महिन्यासाठी. आता बाई ताई आल्यावर मला फोन करता. तसं ताईसोबत बोलली मी फोनवर. ताई म्हणत होत्या की जाय म्हणे तू अधिक महिन्याले. आम्ही 1-2 घंट्यात नाही येतोच म्हणे घरी. ते लोक 1-2 तासात नाही येतातच. काय माहित येतात का नाही येत. नको येऊ म्हणा, राह म्हणा तिथं. मी पाहतो किती वागवते तर तिचा बाप. 2-2 पोरीले 2-2 जवळ मला त्याला धोका दिला ताईनं. त्याची तर पाय ना तू कशी सटक काढतो तुम्ही. आणि या मोहिनीले बी काही लाज नाही आहे. मायनं काय म्हटलं काय नाही, काय बोलली ते पंचफुला आईच्यासोबत माहीत नाही. माई सुननेरा जातोच करू ती. अधिक महिन्यात जातो. त्या दोघींची याची वाट बी नाही पाहिली ना. हे नाही समजलं ना सुनीले. आपल्या सासूची तब्येत खराब आहे. कालच आपल्या सासूला सलाईन लावून आणलं. कसं काय जाऊ आपण, आपल्या सासूजवळ कोण राहीन. काही विचार नाही केला. भाऊ आला तर चालली भावासंग कुणू एवढं काय माय. अधिक महिन्याला जायचं. अशाच असतात ना सुना, अशाच असतात. काय करायला लागते ताईले, काय फिकर आहे ताईले. काही फिकर नाही आहे ताईले. ना सासूची, ना सासऱ्याची, ना घराची, ना दाराची. काही फिकर नाही आहे, काही हित नाही आहे ताईले. मस्त जातात आपल्या माहेरी नकरा चकरा करून मस्त टिपटॉप एकदम. आतापर्यंत घरात तोंड फुगून बसलेली होती मोहिनी. जसा तिचा भाऊ आला तिले घ्याले. निराशी फुलासारखी खेळलीच निरा. चालली आता माहेरी. काही विचार नाही करत ते. आपल्या सासूची तब्येत खराब आहे बा. आपल्या नवऱ्याचं कसं होईन, आपला नवरा काय खाईन काय पिईन, आपली सासू काय खाईन काय पिईन. काही घेऊन नाही राहिले. करा तुम्ही काही बी. ते तर चालली आता आपल्या माहेरी मस्त नकरा चकरा करून. पाहत बसा तुम्ही तुमचं. बरं मावशी निघू मग आम्ही. माझी सासू काय मनातल्या मनात बळबळ करून राहिली. काय झालं आता इले. माझ्या सासूची जीवार आली वाटते. मी अधिक महिन्यात चालली ना माहेरी तर माझ्या सासूची जीवार आली. त्याच्या पोरीचे कसे अधिक महिने गेले. त्याच्या पोरी येतात तर मस्त खुश होऊन जाते माझी सासू. फक्त सुना आपल्या माहेरी गेल्या की त्याला मोठा दाळ जीवारच येते. त्याची तोंडच फुगून घेतात. आम्ही काय जाऊ नाही बाप्पा. माझ्या सासूला काय राग येऊ द्यायला पाहिजे. केला ना त्याच्या पोरीचा अधिक महिना नाही केला का. सर केलं बाप्पा मी ना.
मा 2-2 नंदाचे अधिक महिने केले, घरातले कामं केले, धंदे केले, सगळं केलं. आता काय राहिलं? असंही नाही बा की काही खायला बनवून नाही चालली. खिचडी बनवली नाही याच्यासाठी मी ना. तशी मा सासूले डॉक्टरनं खिचडी खायला सांगितलं. त्याचं पोट खराब होतं काल तर प्रेमजी बी म्हणे मी बी खाऊन घेईन म्हणे खिचडीच. मी नाही खिचडी खाल्ली. 2-3 घंट्यातनी तर आनंदीने उषाकाताई येतेच, मग पाहून घेतात त्या. आणि मा सासूला काय करायला लागते? तोंड फुगून बसली इथं. आत्याबाई येतो म्हटलं. हो ना ये ना, तुला कोणा थांबून ठेवलं इथं? बापा रे, वच्छला मावशीला काय झालं? नाही सासू, मा भावाच्या समोर तमाशा करायच्या पहिले मी निघून जातो बापा. मा सासूचं मूड खराब होऊ राहिला आता. काय माहित बापा बुढीचा काय प्रॉब्लेम आहे तर. कधी चांगली राहते आणि कधी अचानकच भडकून जाते. हो या मोहिनी पोचल्यावर फोन लाव. हो बा लावतो फोन. बरं निघू मग आम्ही. हो या आणि तुम्ही जसा अधिक महिना करसान ना तर मला सांगून देसान, कसं मी येऊन जाईन मग. हो आता घरी गेल्यावर करू ना विचार. आई आता म्हणून तसं कधी करते अधिक महिन्यात यायला शॉपिंग बी करायला लागेल ना. हो म्हणूनच म्हटलं मी ना, तुम्ही शॉपिंग गिपिंग करा, मग जेव्हा करसान अधिक महिना सांगसान मी येऊन जाईन. हो बरोबर ठीक आहे, येऊ मग आम्ही. काय युका करू राहिले? निघून नाही राहिले लवकर घरातून. हो ना, जाणं लवकर सकाळ काय गाडी हुकून जाईल ना तुमची. आता बाई मा भाव जो कार आहे, मा भाऊ कारनं आला मला घ्यायला. माहित आहे ये मग पोरा. आणि पंचफुलाला सांगशील म्हटलं होतं म्हणा मावशीनं थांबायसाठी. हो मावशी चला निघतो आम्ही, ध्यान ठेवा. हो बाई मोहिनी चल. हो दादा चाल. जाणं लवकर, मा पोरा सब चुकलाही करायचं आहे तुमच्या मध्ये. काय म्हटलं मावशी? काही नाही रे बाप्पा, मी ना म्हटलं निघा सकाळ काय ऊन होते मग. हो आता बाई माझा भाऊ एसीची कार घेऊन आलेला आहे. एसी आहे कारमध्ये. आम्हाला उन्हाशी काही मतलब नाही आहे. आम्हाला ऊन गिन नाही लागत. हो का? चल बाई. हो पाहिलं तू ना, पाहिली तू बायको? काही काळजी आहे त्या बायकोला सासूची? आपल्या सासूची तब्येत खराब आहे का काही का त्या दोघे येईपर्यंत थांबाव. काय कशी कुणकुण निघून गेली आपल्या भावासोबत. तिला स्वयंपाक बनवायची काळजी नाही, काही नाही. आता कोण बनवेल स्वयंपाक? अरे आई ते स्वयंपाक बनवून गेलेली आहे. आता माय बाई काय बनवलं? खिचडी बनवली ना तिनं. तसे तू डॉक्टरने खिचडी खायला सांगितलं आहे ना. मी खाईन खिचडी, तू काय खाशील? माझ्यासाठी बनवून राहिली होती ते, पण मी म्हटलं आईसाठी खिचडी बनवून राहिली तर माझ्यासाठी बी खिचडी बनव. मी बी खिचडी खाऊन घेईन. हलवा फुलका ना चांगलं राहते खायला. तसंही माझ्या पोट मला कालपासून भारी वाटू राहिलं. मीच म्हटलं खिचडी खाऊन घेईन मी. आणि राहिली तिची जायची गोष्ट तर वहिनीसोबत ते पहिलेच बोलली, विशाखा वहिनीसोबत. विशाखा वहिनी म्हणे आम्ही 2-3 घंट्यात येतोच म्हणे. तू जाय म्हणे अधिक महिन्यासाठी तर भाऊ आला तुला घ्यायला. बस आम्ही पोचतोच म्हणे घरी, म्हणून गेली ते. मायला पुला प्लॅनिंग करतात आहे ना. काही प्लॅनिंग नाही आई, असंच बोलणं त्याचं. असं मोहीसोबत बोलली आहे ना ते. माझ्यासोबत फोनवर नाही बोलली, माझ्या फोन नाही उचलू राहिले. येऊ देन त्या चौघाईले घरी, दाखवतो त्याईले काय तर. येऊच दे आता त्याईले घरी फक्त. तू पाय तू माई मजा.